आनंद मठामध्ये ढोल वाजवताना लहान मुलं नाचतानाचा फोटो काही जणांनी ट्विट केलेला आहे आणि चुकीच्या पद्धतीने बातम्या पसरवण्याचा प्रयत्न आहे। विरोधक आनंद मठाचा उपयोग टीका करण्याकरता करत आहेत। दरवर्षी दिघेसाहेब असताना पण जेव्हा टेंभी नाक्याचे गणपती विसर्जन व्हायचे त्यावेळी टेंभी नाक्यातले गणपती आणि ते ढोल वादक लहान मुलं धर्मवीर आनंद दिघे साहेबांना भेटायला यायचे आणि ते ढोल वादक त्या ठिकाणी ढोल वाजवायचे आणि दिघे साहेब त्यांना बक्षिसी द्यायचे। लहान मुलं सुद्धा त्या ठिकाणी त्या व्हिडिओमध्ये नाचत आहेत। त्यांना दिघे साहेब बक्षिसी म्हणून त्यांना काही पैसे द्यायचे। ही प्रथा आहे दरवर्षीची। टेंभी नाक्याचे गणपती विसर्जन करतानाचे काही लोक त्याचा गैरप्रकार आणि चुकीच्या पद्धतीने टीका करतात। ज्या मुलाने ज्या पदाधिकारी कार्यकर्ता आहे त्यांनी जे पैसे देण्याची जी पद्धत आहे त्यांनी ती वापरलेली आहे, त्यामुळे त्याच्यावरती सुद्धा पक्षाने कारवाई केलेली आहे। परंतु चुकीच्या पद्धतीने लोकांमध्ये अशा पद्धतीची बातमी पसरवणं आणि टीका करणं आनंद मठ दिघे साहेबांची परंपरा, दिघे साहेबांचे उत्सव आज माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सुरू ठेवलेले आहेत। ते आनंद मठात तुम्ही पाहिलं असेल ते जपलेलं आहे, त्याची परंपरा जपलेली आहे, त्याची संस्कृती आम्ही जपलेली आहे। त्यामुळे धर्मवीर आनंद दिघे साहेब आणि त्यांची प्रतिष्ठा जपण्याचं काम आम्ही करतोय। आज ठाण्यापुरते नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण हिंदुस्थानात, संपूर्ण जगात दिघे साहेबांचं महत्त्व काय आहे आणि दिघे साहेबांचं महत्त्व काय होतं आणि दिघे साहेब काय होते हे दाखवण्याचं काम सुद्धा आम्हीच केलेलं आहे। परंतु अशा जे काही ज्यांना राहतात तिथेही कोणी विचारत नाही, जे ओवाळून टाकलेले आहेत त्यांनी आम्हाला दिघे साहेब शिकवण्याचा प्रयत्न करू नये। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।